वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गाईड्स. संपूर्ण भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यातील कधी पण जे वादग्रस्त विषय आहेत त्याच्यावरती आपण डिस्कशन करत नाही. बऱ्याच वेळा पेपर फुटीच्या संदर्भात असेल, पुन्हा परीक्षा घेण्याच्या संदर्भात असेल, विद्यार्थ्यांची काही तक्रारी आहे या संदर्भात आपण त्या फील्डमध्ये पडत नाही. कारण काउन्सिलिंग मधील समुपदेशन करण्याचं आपलं जे म्हणणं आहे ते उत्कृष्ट करावं असा आमचा उद्देश असतो. पण तरी सुद्धा बऱ्याच वेळा सध्याच्या मितीला जे महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा भारत देशामध्ये काही विद्यार्थी आणि पालकांमध्ये असं म्हणणं आहे की त्यांची OMR सीट आपण ज्यावेळेस डाउनलोड केली जाते त्यावेळेस OMR सीट वरती जे बबलिंग केलेलं आहे त्याच बरोबर आपला जो स्कोर आहे याच्यामध्ये डिफरंट आलेला आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना 702 एवढा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इकडे पाहायला गेलं तर अगदी 85 किंवा 95 मार्क पडलेले आहेत, किंवा 340-60 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी खूप कमी स्कोर आलेला आहे. अशा प्रकारचे गोंधळ झालेली जी स्थिती आजपर्यंत आपण युट्यूबच्या माध्यमातून असेल किंबहुना जे काही चॅनल असतील, म्हणजे जे काही आपले न्यूज चॅनल आहे त्याच्यावरती आपण मुलाखती सुद्धा पाहतो आहे. परंतु यामध्ये विद्यार्थी, पालक आणि त्याचबरोबर सुजाण नागरिक आणि NTA याच्या संदर्भातून आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे किंवा काय असू शकतं या संदर्भातल्या डिटेल गोष्टी आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक NTA ने एक्झाम घेतली, एक्झाम नंतर आपला OMR सीट तुम्हाला दिले, म्हणजे त्या आपण सबमिट करतो, त्यावेळेस आपलं ऍडमिट कार्ड पण सबमिट करतो. त्यानंतर आपल्या सर्वांना एक आन्सर की दिले जाते, त्याच्यावर चॅलेंज दिलं जातं. त्या चॅलेंज नंतर फायनल आन्सर की येते. त्यानंतर OMR सीट तुमच्या वेबसाईटवरून काढून आपले काही डिटेल्स टाकून आपल्याला OMR सीट डाउनलोड करता येऊ शकते, आपला स्कोअर कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आपले रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा मिळतात. म्हणजे OMR सीट त्याचबरोबर OMR सीटवरचे जे काही आपण रिस्पॉन्स दिलेला आहे, म्हणजे बबलिंग केलेलं आहे ते बबलिंग तुम्हाला रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस मध्ये कॉम्प्युटरनं रीड काय केलंय या संदर्भातल्या सर्व गोष्टी आपल्याला NTA ने देण्याचा प्रयत्न केलाय. या सर्वांमध्ये काही चेंज आला आणि प्रत्यक्षात आन्सर की सुद्धा फायनल दिलेली आहे. म्हणजे या सर्वांमधून आपल्याला जो स्कोर आहे तो आपण जो कॅल्क्युलेट केलाय तो तसा निघाला पाहिजे, याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण आपले ऍप्लिकेशन नंबर किंवा पासवर्ड वगैरे टाकतो त्यावेळेस आपल्याला जे स्कोर कार्ड येणार आहे त्याच्यामध्ये कमी स्कोर आलेला आहे अशा प्रकारच्या गोष्टी, बातम्या वगैरे केल्या जातात. आणि त्याच संदर्भात आपण काय करू शकतो. वास्तविक अशा प्रकारची गोष्ट घडू शकते का, तर 99% घडू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा 1% अशी होऊ शकेल. आणि याच्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी जे काही तुमची OMR सीट आहे जी डाउनलोड झालेली ती, त्याचबरोबर जी आन्सर की आहे आणि तुमचं आलेलं स्कोर कार्ड, हे तिन्ही एकत्रित PDF करून तुम्ही NTA ला मेल करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा NTA कडून काहीतरी उत्तर येऊ शकेल. परंतु बऱ्यापैकी अशा प्रकारच्या खूप साऱ्या जर समजा प्रश्न NTA कडे आलेले असतील तर NTA कदाचित उत्तर देत नसेल तर आपण कोर्टमध्ये जाता येऊ शकतो. परंतु याची दुसरी बाजू एक मांडणार आहे की जर समजा खरोखरच तुमच्या कोर्टमध्ये तुमचे जर समजा खरोखरच स्कोर कमी आला असेल तर NTA असं का करेल किंवा असं का होईल. दरम्यान 20 लाख एवढे स्टुडंट जर परीक्षेला बसत असतील तर आपल्याच बाबतीत असं का होणार नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जो स्कोर येणार आहे तो ओरिजिनल आहे. बऱ्याच वेळा त्याच्यावरती NTA ने ट्विटर हँडलवरती एक ट्विट पण केलेलं आहे आणि त्यामधून सांगितलंय की अशा प्रकारच्या गोष्टीची सर्व प्रकारची तयारी आम्ही बघून घेतली. परंतु यामध्ये कसल्याही प्रकारच्या गोष्टी निघाल्या नाही. AI जनरेटर असेल किंवा जे काही एडिट केलेले मार्कशीट आहेत किंवा एडिट केलेली तुमची OMR सीट आहे आणि हे असं सिद्ध झालंय. जर समजा तुमचं खरंच तुमच्यावरती अन्याय होत असेल तर हे अन्याय होणं आपल्यासारख्या लोकशाही प्रणीत असणाऱ्या देशामध्ये चांगलं नाही, योग्य नाही, 100% बरोबर आहे. परंतु खरोखरच आपला स्कोर जर तेवढा येत नसेल आणि आपण AI जनरेटेड OMR सीट बनवत असेल किंवा आपलं मार्कशीट वगैरे एडिट करत असेल किंवा काहीतरी गोष्टी करता येऊ शकतात ज्या आता सध्याच्या कॉम्प्युटरायझेड जगामध्ये, तसं करून जर तुम्ही कोर्टमध्ये जाणार असाल तर तुम्हाला मात्र शिक्षा लागू शकते. या संदर्भातल्या सुद्धा NTA ने आपल्याला ट्विट केलेलं आहे. आणि जर समजा आपलं जेन्युइन मार्कशीट आहे त्याचं उत्तर तर 100% निघेल. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी NTA कडून केल्या जाणार नाही. आणि संपूर्ण देशामध्ये एकाही विद्यार्थ्याचं जर मार्क्स बदलले आणि त्याचा जर रँक बदलला तर संपूर्ण देशाचं मार्कशीट बदलतंय आणि ऑल इंडिया रँक सुद्धा बदलत आहे. त्यामुळं ह्या गोष्टी फार छोट्या समजण्याची काही काम नाही. 1 किंवा 2 किंवा 5 किंवा 10 एवढे जरी विद्यार्थी असतील की ज्यांच्यामध्ये मार्क्समध्ये चेंज होत असेल
तर आपल्या संपूर्ण भारत देशाचा रिझल्ट आपला चेंज होणार आहे, कारण ऑल इंडिया रँक सगळ्यांचा बदलला जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यावरती ऑल सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्टमधून सुद्धा डिसिजन आपल्या बाजूने खरोखरच असेल तर आपण करायला हरकत नाही. परंतु कदाचित हा जो म्हणजे ज्यावेळेस आपण चॅनलवाले असतील किंबहुना हे न्यूज चॅनल आहेत या सर्वांकडे आपण आपला मुद्दा मांडला तर ते पब्लिश करतात. म्हणजे पब्लिश केलं म्हणजे आपलं खरं झालं असं नाही. आपलं जेन्युइन मत असेल मत आणि आपले खरोखरच मार्क्स कमी झालेले असतील तर आपण 100% कोर्टमध्ये जायला पाहिजे आणि कोर्ट तुम्हाला निश्चित न्याय देईल याबद्दल मला तीळमात्र सुद्धा शंका वाटत नाही. आणि अशा प्रकारचा अन्याय होऊ नये सुद्धा. परंतु जर समजा तुम्ही अशा काहीतरी खोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असाल, AI जनरेटेड OMR सीट करत असाल आणि किंवा ChatGPT वरून बनवून घेणार आणि ते परत तुम्ही जर कोर्टमध्ये जाणार असाल तर हे सगळं सिद्ध होणार आहे आणि दूध का पाणी आणि पाणी का पाणी असं होणार आहे. त्यामुळं ह्याचा सर्व ज्यावेळेस उत्तर येईल त्यावेळेस जर तुम्ही दोषी आहे असं आढळला तर संपूर्ण भारत देशाच्या सिस्टमला तुम्ही धक्का पोहोचवताय असं समजून तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. तुम्हाला यामध्ये फक्त संपलं आता माझा निर्णय हे झाला असं म्हणून चालणार नाही, तर तुमचं यावर्षी तुम्हाला याच्यामधून बाहेर पण टाकलं जाऊ शकतं आणि नीटची परीक्षा आयुष्यभर देता पण येणार नाही किंवा तुमच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कदाचित होऊ शकतो, होणारच आहे असं पण नाही. त्यामुळे खोट्या गोष्टी असतील तर ते करू नका. ओरिजिनल असेल तर तुम्ही 100% करायला आम्ही तुमच्या सोबत आहे. आपण आपली टीम भारत देशातले सर्व लिगल सेल जे गोष्ट असतील त्या आणि न्यायालय आणि सरकार सुद्धा तुमच्या बाजूने असायला पाहिजे, असेलच. त्यामुळे त्याच्याबद्दल काही शंका बाळगायचं काही काम नाही. अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीमध्ये म्हणजेच OMR सीट आणि तुमच्या स्कोअरमध्ये येणारा जो फरक आहे कदाचित मग असं जर होत असेल म्हणजे MTA कोणी एक व्यक्ती नाहीये, ती खरं तर सिस्टम आहे. या सिस्टम मधून आपल्याला 702 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्याला 85 किंवा 95 मार्क कशामुळे देईल, का द्यायचं काही कारण नाहीये. समजा टेक्निकल ग्लिच असेल सुद्धा तर ते तुम्ही निदर्शनास आणून दिलं तर तेच मान्य पण करेल आणि सर्वांना नवीन मार्कशीट देईल सुद्धा, त्याबद्दल पण काही अडचण नाही. ते करण्याची तेवढी कॅपॅसिटी सुद्धा सरकारमध्ये आणि MTA मध्ये असू शकते. त्यामुळं जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही निश्चित आवाज उठवायला पाहिजे, कोर्टमध्ये जाऊ शकता, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे. आणि असं सिद्ध झालं कदाचित तर मात्र सर्व गोष्टी म्हणजे MTA वरती असं का. आणि दुसरी गोष्ट अशी पण गोष्ट यायला पाहिजे होती पण ती संपूर्ण देशभर आली नाही की दरम्यान एखाद्याला OMR सीटनुसार 150 मार्क पडत असते. उदाहरणार्थ एखाद्याला 702 किंबहुना 380 मार्क्सवाल्या विद्यार्थ्याला 100 पेक्षा कमी मार्क्स मिळतात. असं जर समजा MTA कडून होत असेल तर असं उलट पण गोष्टी व्हायला पाहिजेत की प्रत्यक्षात OMR सीटनुसार 180 मार्क पडत होते पण मला आता 620 मार्क पडले, अशी एक पण केस झालेली आपल्याला दिसत नाही. मग असं जाणून बुजून जर समजा टेक्निकल ग्लिच असं म्हणून किंवा टेक्निकल प्रॉब्लेम म्हणून असं असेल तर समजा तंत्रज्ञानाच्या अडचणीमुळे होत असेल तर मग असं पण व्हायला पाहिजे होतं की कमी मार्क्स असणाऱ्याला जास्त येऊ शकते. असं काही होत नाही आणि नसतं. असं आपण जोपर्यंत कोर्टकडून किंवा सरकार मान्य करणार नाही किंवा MTA मान्य करणार नाही किंवा प्रत्यक्ष सिद्ध होणार नाही तोपर्यंत होत नसतं असं आपण समजूया. जर होत असेल तर सिद्ध व्हायची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण कोर्टमध्ये जायला पाहिजे. हे 100% बरोबर आहे. आजचा जो सब्जेक्ट आहे की जो आउट ऑफ द सर्कल आहे OMR सीट आणि स्कोअर यामध्ये जी गोंधळाबाबतची महत्वाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि पालकांनी तुमच्या ओरिजिनल मार्कशीट मध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही जायला हरकत नाही. तुम्ही कोर्टमध्ये जा, मेल करा, NDA ला मेल करा, सरकारला पण मेल करा, त्याच्यावरती तुम्हाला उत्तर मिळेल आणि तुम्हाला न्याय मिळेलच मिळेल. समजा जर खोटं करत असेल तर ते करू नका, एवढी माझी प्रामाणिक मनापासून शिक्षा बाळगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.